हे रुद्र, नीलकंठ मृत्युंजय महाकाल, मी भैरव, तुझ्याच नावाचा एक छोटासा अंश आपल्या भौतिक सुखांचा त्याग करून संपूर्ण जीवन तुझ्या चरणी अर्पण करतो. या भूमंडळावर बलवान रावणानंतर तुझा विशुद्ध भक्त जर कोणी असेल तर तो हा भैरव आहे. वचन देतो मी, माझं उर्वरित आयुष्य सुद्धा तुझ्या सेवेत अर्पण करेन. माझी एकच आकांक्षा आहे, मला हवी आहे ती अद्भुत महाशक्ती जिने अंत करू शकेल मी त्या दानवाचा, जो अदृश्याची चादर अंगावर ओढून खेळतोय पापी खेळ. त्या पापांचा सर्वनाश हेच माझं अंतिम ध्येय आहे. म्हणून कृपा कर तुझ्या निस्वार्थी भक्तावर. हर हर महादेव, हर हर महादेव. जर ती महाशक्ती मला मिळाली तर या भूमंडळावर आलिप्त झालेल्या दानवांना पाताळातून खेचून त्यांचा अंत करेन मी. मग हा भैरव अजून सर्वशक्तिमान बनल. त्यानंतर मला ना सूर पराजित करतील, ना असुर. एको अहम द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति. मी बघतोय माझ्या बंद डोळ्याच्या दिव्य दृष्टीतून तो खेळ. जो खेळतोय दानव, स्वतःला वाचवण्यासाठी दांभिकतेने षडयंत्राची माळ जपतोय. एक गोष्ट तो विसरून गेलाय, त्या माळांचे मणी माझ्या कानिष्ठिकेत आश्रित आहेत. ओम शांती शांती. That your eyes tell you, but in fact there is nothing. There is nothing means there is everything. असतात अनेक चेहरे, चेहऱ्यांमागे दडलेले रहस्य. काही वेदनेने सोडलेले तर काही प्रतिशोधाने शिरले. मग दोष कुणाला द्यायचा? चेहऱ्यांना? चेहरे तर वयाचे गुलाम असतात. की मग माणसाच्या मानसिक अवस्थेला? होय, ही मानसिक प्रवृत्तीच आहे जी दानव नावाच्या हत्याराला पाळते. आणि मग स्वार्थ पूर्ण होताच कर्माची कात मागे सोडून देते. पण त्या कर्माचा भोग माणसाच्या रूपात लपलेल्या दानवाला भोगावा लागला. या अजगराला भोगावा लागणार आहे. कारण त्या अजगराला हा दानव जिवंत घेणार आहे. काय होतंय मला? मी असा का बोलतोय? इथं नक्कीच कोणती तरी अनिष्ट शक्ती आहे
मला अशक्त म्हणवतीये. हो. भैरव, आज अमावस्येची काळी रात्र आहे. तू मला हरवू शकणार नाहीस. तू केवळ एक दादा आहेस माझ्या बाळाच्या घरात. तुला चांगलं जाणवे, निर्दोष आहेस तू. म्हणून चुपचाप मला हा खेळ खेळू दे. फक्त बघत राहा. नाही, कोण आहेस तू? मी तुला असं जिंकू देणार नाही. निघून जा, निघून जा इथून. भैरव, भैरव, जे तू आहेस ते तू नाहीस. आय नो यू व्हेरी वेल. माझ्या शक्तीचा सामना करणं तुझी अवकात नाही. सो कूल डाऊन भैरव. नाही, हा भैरव निष्कपट कर्तव्य दक्ष योद्धा आहे. ज्या जाळ्यात अडकणार नाही. आज मला ना सूर पराजित करतील ना असुर. हा भैरव ना मनुष्य, ना प्राणी, ना जीवित, ना मृत. बस एका सेकंदात तुझा अहंकार संपून टाकतो. चल माझ्यासोबत, चल. सोड मला, सोड.